वेलकम टू श्री चौंडेश्वरी मेडिकल अँड IIT अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, आपली 21 जानेवारी ते 28 जानेवारी या काळामध्ये JEE फर्स्ट शिफ्ट झाली. बऱ्याच विद्यार्थ्यांना एकदम टेन्शन होतं त्याचं की किती मार्क पडतील आणि मला किती पर्सेंटाईल मिळेल, मी IITसाठी एलिजिबल होईल का किंवा NIT तरी मिळेल काय. तर त्याचं टेन्शन घेऊ नका. आपण एक ॲनालाइज केलेला व्हिडिओ आहे हा, की किती मार्कला किती पर्सेंटाईल जाईल याचा आपण एक एक्सपेक्टेड मार्क्स आणि त्याची पर्सेंटाईल काढलेली आहे. मग जवळपास ते मिळतं जुळतं असा तुमचा स्कोअर जाईल. आपण मॉर्निंग आफ्टरनून दोन्ही शिफ्टचं पाहायचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघायचं आहे पाहायचं आहे की 21 जानेवारी पहिला आपण याची मॉर्निंग शिफ्ट बघूया. मॉर्निंग शिफ्ट लेट्स सी. हा छोटासाच व्हिडिओ होणार आहे. कोणत्या मार्कला किती पर्सेंटाईल जाईल हे आपल्याला पाहायचं आहे. तर या दिवशी जी शिफ्ट आली होती ही मॉडरेट आली होती, मॉडरेट टू लेंदी आली होती. म्हणजे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन्स एकदम लेंदी होते की मुलांना वेळ कमी पडला. तर इथं जर विद्यार्थ्यांना 154 to 157 पर्यंत जर मार्क्स पडत असतील तर 90 पर्सेंटाईल आपल्याला पडू शकतं. सिमिलरली 135 to 140 बघा, 98 पासून 99 पासून 98ला यायला 135 to 140 किती मार्क डिफरन्स कमी आला बघा. तर 98 पर्सेंटाईल इतक्या एक्सपेक्टेड मार्क्सला पडू शकते. 115 ते 120 तुम्हाला 97 पर्सेंटाईल भेटते. 96साठी 100 to 105 103 वगैरे वगैरे त्यामध्ये त्या ड्युरेशनमध्ये त्या रेंजमध्ये येऊ शकतो. 95 पर्सेंटाईल पडायला 90 to 95 मार्क्स मिळायला पाहिजे. तर आपण 95 पर्सेंटाईल मिळवू शकतो. 94 पर्सेंटाईल पाडण्यासाठी तुम्हाला कम से कम 85 मार्क्स लाने चाहिए. तर सेफेस्ट स्कोअर सांगतो, हा आहे सेफेस्ट स्कोअर. सेफेस्ट स्कोअर म्हणजे इतक्या स्कोअरला आपल्याला NIT मिळू शकते. या स्कोअरला आपल्याला NIT मिळू शकते ब्रांच वाईज. ओके. 94 पर्सेंटाईल मागच्या वर्षीचा कट ऑफ ॲडव्हान्ससाठी 94 पर्यंत गेला होता. यावर्षी पण 93 to 94च्या दरम्यान मोस्टली 94च येईल असं वाटतंय. तर हा ॲडव्हान्ससाठी इलिजिबल असेल. हे झालं 21 जानेवारी मॉर्निंग शिफ्ट. त्यानंतर आफ्टरनून शिफ्टमध्ये बघा, सेम आफ्टरनून शिफ्टमध्ये हा आफ्टरनून जी शिफ्ट होती ही होती इझी होती. कारण मॉर्निंगच्या आणि इव्हनिंगच्या शिफ्टमध्ये डिफरन्स किती वाढला पहा विद्यार्थी. तर 170 to 175 90 पर्सेंटाईल घेण्यासाठी इतके मार्क्स तुम्हाला भेटले पाहिजेत या शिफ्टला. 98 पर्सेंटाईल पडण्यासाठी 20 मार्क्सचा डिफरन्स आहे. 97साठी परत 15 मार्क्सचा डिफरन्स आहे. 96 120 to 125 पर्यंत तुम्हाला 96 पर्सेंटाईल मिळू शकतं. 95 110 to 115 पर्यंत आणि 94 105 ते 110 मध्ये आपल्याला मिळू शकतो. परत सेम 94 हा ॲडव्हान्ससाठी इलिजिबल असेल. सेफेस्ट स्कोअर 96 पर्सेंटाईल 120 to 125 इथं तुम्हाला NIT मिळू शकते. मग ब्रांच वाईज म्हणजे मेटलर्जी असेल वगैरे. सिमिलरली 22 जानेवारी बघा, 99 पर्सेंटाईल पाडण्यासाठी 165 पर्यंत गेलं पाहिजे. हा मॉडरेट पेपर होता, पण मॉडरेट टू लेंदी होता. फिजिक्स लेंदी होते क्वेश्चन, फिजिक्स थोडा यामध्ये टफ होता. 98 पाडण्यासाठी 150 मार्क्सपर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे. 97 पर्सेंटाईल पाडण्यासाठी 130 to 135 पडले पाहिजे इथे.
सिमिलरली 96 हा सेफेस्ट स्कोर आहे. 115पर्यंत 96% पडू शकते. सेम 94 एलिजिबल, एक 100 मार्क तर तुम्हाला पडले पाहिजे. हा होता 22 जानेवारी मॉर्निंग. सेम आफ्टरनूनला कशी परिस्थिती होती बघा. आफ्टरनूनला पेपर त्याच्यापेक्षा थोडासा टफ म्हणजे नॉट दॅट लाईक काइंड ऑफ टफ म्हणजे लेंदी जास्त होता. तर बघा 99% 160 मार्क्स पडायला पाहिजे होते, पण 98 मात्र 145 पडले तरी चालते. 97 मध्ये तर बघा 160 to 135 जवळपास 25-30 मार्काचा फरक पडतो. 96% सेफेस्ट स्कोर 120ला. लास्ट इयर प्रमाणे हा पेपर आला होता. 95% सेम अगेन 110पर्यंत जाईल आणि अगेन सेफेस्ट स्कोर इज 96% फॉर 120 मार्क्स आणि इलिजिबल होईल ॲडव्हान्ससाठी 94 फॉर 100 मार्क्स. म्हणजे यावेळी NTA वाल्यांनी मात्र पेपरची जी डिफिकल्ट लेवल आहे ती खूप छानपैकी मॅनेज केली. दरवर्षी प्रॉब्लेम यायचा, काही शिफ्टला पेपर एकदम सोपा यायचा, काही शिफ्टला पेपर एकदम अवघड यायचा, पण यावेळी मात्र NTA वाल्यांनी एकदम छान प्रकारे हा पेपर डिझाईन केला होता ना. आता 23 जानेवारी मॉर्निंग शिफ्ट. याच्यामध्ये सेम 99% पडण्यासाठी 160 to 170 165 to 170 हा पण पेपर डुएबल होता. म्हणजे विद्यार्थी हा पेपर करू शकतील अशा टाईपचा होता. सेम 98% 155 ते 150 म्हणजे 150 ते 155 असं पाहिजे. 150 to 155. त्यानंतर 97 135. ॲव्हरेज विद्यार्थ्याला एवढं जरी पडलं तरी त्याला एक NIT मिळण्याची चान्सेस आहेत आणि इलिजिबल स्कोर 105 आहे. त्यानंतर 23 जानेवारी आफ्टरनून शिफ्टमध्ये कसा सीन होता बघा. तर इथं बघा हा पेपर टफ आला होता. एकदम टफेस्ट पेपर हा आला होता. 21 जॅन नंतर 23 जॅनचा हा पेपर एकदम टफ आला होता. इथं बघा 99% कितीला भेटणार आहे. 140 to 145 146 पर्यंत मिळणार होता. एकदम टफ पेपर होता. जे मॅथमॅटिक्सचे क्वेश्चन एकदम जी लास्ट 3 वर्षाचा ट्रेंड चालू होता त्या ट्रेंडचेच क्वेश्चन इव्हन लेंदी आले होते मल्टी कॉन्सेप्टवरती. 98% आणि 97 पाडणे थोडं अचिवेबल होतं. 96 तुमचं 100 मार्कला NIT परत फिक्स होऊ शकते आणि एलिजिबल स्कोर फॉर ॲडव्हान्स ओन्ली 85 पर्यंत आहे. म्हणजे 85 मार्क जरी पडलं तर तुम्ही ॲडव्हान्ससाठी इलिजिबल होऊ शकता. त्याच्यानंतर मात्र 24 जानेवारी मॉर्निंग शिफ्ट हा पण मॉडरेट पेपर होता, पण लेंदी होता. टफकडेच जात होता जास्त. 150 to 155 99%. 96% 102ला इलिजिबल फॉर 87 पर्यंत जाऊ शकतो. 98 135 पर्यंत. म्हणजे एवढे मार्क पाडणे या पेपरमध्ये डुएबल होतं, म्हणजे आपण करू शकत होतो. सिमिलरली आफ्टरनून शिफ्टमध्ये काय सीन होता. हा पण टफ पेपर आला होता. हा टफ पेपर आला होता. याच्यामध्ये पण 145 ते 150ला 99% पडत होती. 94 हा 85 मार्क्ससाठी होता. NIसाठी 96 म्हणजे 105 जरी पडलं तर तुम्हाला मेटलर्जी अशा टाईपची ब्रांच मिळू शकते NITला. त्याच्यानंतर मात्र 98 बघा 130 से 132 पर्यंत होता. आणि त्यानंतर शेवटची शिफ्ट होती 28 जानेवारी. त्या दिवशी लास्टचे 2 पेपर म्हणजे मॉर्निंग आणि आफ्टरनून होतं. ह्याच्यामध्ये काय सीन होता बघा. हा पेपर इझी होता. 99% काढण्यासाठी 170 to 175 जरी म्हटलं तर 180 पर्यंत जाईल हा स्कोर. त्यानंतर बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा आम्ही फीडबॅक घेतला की त्यांना हा पेपर इझी गेला. जर मुलांना पेपर इझी गेला तर स्कोर वाढला तरी पर्सेंटाईल मात्र कमीच येते. आणि
जर मुलांना जर पेपरच टफ असेल तर मात्र कमी जरी स्कोर आला तरी पर्सेंटाईल मात्र जास्त मिळून जाते. हा दरवर्षीचा एक्सपिरियन्स आहे. त्याच्यानंतर सेमेस्टर स्कोर होता 96, 125 से 130ला. इलिजिबल होतं 110ला. आणि इव्हनिंग शिफ्ट आफ्टरनून शिफ्टमध्ये काय सीन होता बघा. तर हा पण पेपर मॉडरेट टू लेंदी होता. 99 पर्सेंटाईल 165 to 170ला होता. एलिजिबल स्कोर 100 मार्क्ससाठी होता. NIT मिळवायचं असेल तर ॲटलिस्ट 120 मार्क्स या पेपरला पडले पाहिजे. आणि बाकीचा सिनेरिओ अशा टाईपचा आहे. तर बरीच मुलं मला म्हणत होती की सर एक्झाम तर झालेली आहे आणि कट ऑफ काय निघेल. तर या पद्धतीचा कट ऑफ होईल आणि येत्या 10 ते 15 दिवसात आपल्याला रिझल्ट पण मिळून जाईल. कारण सेकंड शिफ्टचे पण आपल्याला सेकंड सेशनचे पण प्रिपरेशन करायचं आहे. नेक्स्ट लेक्चरला मी तुम्हाला पर्सेंटाईल कशी काढायची याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे. तर हे आमची जी चौंडेश्वरी मेडिकल आणि IIT अकॅडमी हे आमची इन्स्टिट्यूट आहे. या इन्स्टिट्यूटमध्ये आम्ही 30,000 फीमध्ये पूर्ण JEE मेन, JEE ॲडव्हान्स, NIT, MST CET आणि बोर्ड शिकवत असतो. तर आमच्याकडे अत्यंत साधी गरीब घरातील विद्यार्थी शिकत असतात. आणि आमचा स्वतःचा एक चॅनल आहे. माझा चॅनल आहे महेश सोनटक्के @SCMI. या चॅनलला मी मॅथमॅटिक्सचे ट्रिक्स वगैरे टाकत असतो. नक्की त्या चॅनलला तुम्ही जॉईन व्हा. आणि विद्यार्थ्यांना काय काय करावं लागतं आहे, काय काय करावं लागतं आहे मोठ्यानं सांगा. लाईक आणि शेअर एवढं सगळं आता मार्केटप्रमाणे बोलायला लागणारच आहे मला. नक्की करा त्या चॅनलमध्ये. आणखीन बघा पहिल्या 30 विद्यार्थ्यांना आपण 30,000 फी घेतो. त्यांच्या कॉलेजची फी बी आम्हीच भरतो. आणि ॲडमिशन आता 12th साठी पण सुरू झालेलं आहे आणि 11th साठी पण सुरू झालेलं आहे. थँक्यू.